जय जिजाऊ जय शिवराय. मी उत्तम बापू कामटे, उत्तम कामटे यूट्यूब ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. 23 ऑगस्ट रोजी पुणे या ठिकाणी झालेल्या संभाजी ब्रिगेड आयोजित लोकशाही जागर महामेळाव्यामध्ये मला फार बोलायचं होतं, परंतु वेळेचा अभाव व माझी तब्येत देखील ठीक नसल्या कारणामुळे मला घशाचा त्रास होत होता. त्यामुळे मी बोलणं त्या ठिकाणी काही गोष्टी टाळल्या, परंतु आपल्याशी हितगुज करायचं मात्र राहूनच गेलं. म्हणून तर हा व्हिडिओ खास त्यासाठी बनत आहे. सर्व संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण हा व्हिडिओ सर्वांनी अवश्य पाहावा व सर्वांपर्यंत पोहोचवावा ही या ठिकाणी शिवविनंती करतो. सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय. मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजे शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज या सर्व विचारधारेच्या व सर्व संत सज्जनांना मानाचा मुजरा करून आपल्या विषयाला स्वागत करतो व सर्व मान्यवरांना या ठिकाणी वंदन करतो. लोकशाहीचा जागर करायला आलेल्या आणि संभाजी ब्रिगेडच्या या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक परिवर्तनाची खऱ्या अर्थाने गरज आहे. संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्राच्या शिववैभवाची एक हाक आहे. ही हाक देण्यासाठी आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या तमाम छाव्यांचं जिजाऊंच्या पुण्यनगरीमध्ये तसेच सर्व नागरिकांचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यनगरीमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मी म्हणणार नाही की पेशव्यांच्या नगरीत, तर मी म्हणेन शिवनगरीमध्ये किंवा जिजाऊ नगरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दसम्मानांनी हार्दिक स्वागत करतो. जिजाऊंच्या, शिवरायांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तसेच सावित्रीबाई फुलेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवनगरीत आपल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत. पुणे या शिवनगरीत हा लोकशाहीचा जागर मेळावा घेण्याचा मान आम्हाला मिळाला किंवा आमच्यावर ही जबाबदारी दिली. खऱ्या अर्थाने आमच्यासारखे भाग्यवान दुसरे कुणी नाही असं मला या ठिकाणी निश्चित वाटत आहे. संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष या नात्याने हा महामेळावा घेण्याचा मान मला मिळाला. माझ्या खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं झालं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा लोकशाहीचा जागर होत आहे, हा माझ्या सगळ्यात मोठा माझा सन्मान देखील आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तसेच स्वराज्याच्या कार्यामध्ये आग्रेसर असणाऱ्या शूरवीर यशाजी कामठे यांच्या परिवारातील मी एक घटक असल्याने त्यांच्या विचारांचा व कृतीचा खरा पाईक आहे. त्यांचा यशाजी कामठेंचा वारसा मला, माझ्या कुटुंबाला निश्चित लाभलेला आहे. अशा कुटुंबातून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थाने माझ्यावर दिली. ही संधी समजून मी निश्चितच या लोकशाही जागर मेळाव्याचा हा जो गड आहे तो खऱ्या अर्थाने जिंकलेला आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे. अशक्य ते शक्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे या युक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचं कर्तृत्व व पराक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी व माझे सर्व जिल्हा शहर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या सर्वांनी या लोकशाही जागर मेळावा यशस्वी करण्यासाठी
खऱ्या अर्थानं दिवसाचं रात्रदिवस केला. पायाला भिंगरी बांधून गेली 2 महिने माझे सहकारी माझ्यासोबत या मेळावा सक्सेस करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते. त्यांचाच प्रत्यय म्हणून आजचा हा मेळावा आपल्यासमोर संपन्न होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे आणि आमचा निश्चित विजय या ठिकाणी झाला आहे. आज लोकशाहीमध्ये प्रस्तावित सत्ताधाऱ्यांची, हुकुमशाहींची व बेमानी ढोंगीपणामुळे आज स्वातंत्र्याच्या चितेवर लोकशाहीचं मळं या ठिकाणी जळत आहे. खरं पाहिलं तर मळं जळत आहे हे मानण्याची वेळ आलेली आहे. ही शोकांतिका आहे. रयते स्वातंत्र्य स्वराज्य व सुराज्य वाचवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आता महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही हे निश्चित आहे. आरक्षणाचे, लोकशाहीचे रक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडच पेलू शकते. म्हणूनच हा लोकशाहीचा जागर मेळावा आहे. म्हणून या निमित्तानं मला एक या ठिकाणी आशावाद व्यक्त करावासा वाटतो. हे आशा आहे पण ते तसे असणार नाही. हे आशा आहे पण ते तसे असणार नाही. दिवस आमचे येत आहेत. संभाजी ब्रिगेड आता कधीही स्वस्थ बसणार नाही. संभाजी ब्रिगेड आता स्वस्थ बसणार नाही. म्हणूनच जग बदलण्यासाठी उठ मराठा, भगवा झेंडा घेऊन हाती, गाव शिवछत्रपतींचा, घाल शिवरायांचा, होशील का वारसा तू खरा, होशील का तू वारसा खरा, छत्रपती संभाजी महाराजांचा या जिजाऊंच्या पुणे नगरीत हा मेळावा आणि तोही लोकशाही जागर मेळावा का हे प्रास्ताविकात येणं गरजेचं आहे. म्हणून मी थोडक्यातच प्रास्ताविक भाषण संपवणारच आहे. परंतु मोगलाई आणि राजेशाहीच्या काळात सुद्धा लोकशाहीचे पुनर्निर्माण झाले ते छत्रपती शिवरायांमुळेच. लोकशाहीच्या, रयतेच्या, स्वराज्याच्या पर्वाला सुरुवात केली आहे. या पुण्याच्या भूमीतूनच जिजाऊंनी शिवबांसोबत सोन्याचा नांगर याच